प्रश्न विचारला, मला शिराळच्या पुरी अजिबात आवडत नाही. मी हसून उत्तर दिलं, नागिनसोबत नाक लागतात, कुत्री नाही. डुक्कर असतं डुक्कर, त्याला आपण नाल्यातून बाहेर काढून शॅम्पू आणि साबणे चोळून चोळून जरी आंघोळ घातली ना तरी ते डुक्करच असते, वाघ नसतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर चला पाहूया. अवकातीच्या गोष्टी करतीस वय, ही माझी अवकात आणि तुझी ही कायला काय. माझं तर डायरेक्ट असं मत आहे, असे व्हिडिओ बनवले आणि याच्या वॉचवर ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे. कसं आहे, पहिले येतात गरीब, त्याच्यानंतर येतात भिकारी जे रस्त्यावर भीक मागतात, आणि त्याच्यानंतर सुद्धा एक फेज असते. ही दिदी त्याच फेज मधली आहे. तर ती फेज कोणती माहितीये का? रेलवर येणं आणि एकमेकाची अवकात काढणं. यांचं कसं आहे माहितीये का? 2 मिनिटासाठी कोणाच तरी आयफोन मागून आणायचा आणि पार्किंगला तर बऱ्याच गाड्या लावलेल्या असतात, त्यात बघायची कोणती तर बुलेट आणि बॉचा टेकवायचा, व्हिडिओ बनवायचा. आणि या पूर्ण व्हिडिओ मध्ये आपली फक्त एकच गोष्ट समजते, ही किती भिकार चोटी. ज्यांच्या मी स्टेटस स्टोऱ्या बघत नाही ना, त्यांनी समजून जायचं तुमची लायकी माझ्या नजरेत 15 सेकंडची पण नाहीये. हागायला जाताना पाणी घेऊन जायची अक्कल नाही, परंतु आम्हाला काढायची ती दुसऱ्याची लायकीच. अरे फुकणे, 299 रिचार्ज टाकायला लागतो, मग लोकांचे स्टेटस आणि स्टोऱ्या दिसते. ही आपली अवकात. आणि चाललंय मॅडम बनायला क्वीन ऑफ इंस्टाग्राम. तोंड बघ आरशात काळे. पहिले नातेवाईक घरी येताना आपल्यासाठी खाऊ घेऊन यायचे आणि आता लग्नाची स्थळ घेऊन या. अरे घोडमे 3500 झालीस, अजून पाहुणे तुला खाऊच घेऊन येतील का? आणि खूप नाही, अजून फक्त वर्षभर स्थळ घेऊन येतील, त्यानंतर आपल्याला सरळ सरळ म्हसोबावर सोडून द्यावं लागणार आहे. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कुठेतरी कोणता तरी फोटो ठेवायचा. माझे शब्द तेवढे डेंजर आहेत ना, मला भांडत करताना हातांची गरज नाही पडत. अरे बॉम्बला चुकू नको, हातावर भांडणं आले तो कानाखाली पडले त्या भांडणामध्ये, तर कानातून 45 दिवस तुझ्या मुंग्याने जायच्या. आणि विषय राहिला शब्दाने भांडणं करायचं, तर नगरच्या फुलाबाईला भेट एकदा, नाही कानातून तिने रक्त काढलं तर तिथून पुढं. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. एक वेळेस सिंगल राहीन, पण कोणत्या पोरग्यासमोर प्रेमाची भीक कधीच नाही मागणार. कधी तोंड पाहिलं का आरशात? अंगाच्या काड्या आणि बोच्याच्या तुंतुण्या झाल्यात. कोण प्रेम करीन का तुझ्यावर? अगं तो बोंबीला असतो ना, तो पण तुझ्यापेक्षा जास्त खात्यापित्या घरचा वाटतो. आपलं जावा 2-4 टायमाचं खायचं नियोजन करा, कुठं इंस्टाग्रामवरून प्रेमाचे भाषण देता. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.